लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनला गिफ्ट खात्यात लवकरच जमा होणार. संपूर्ण माहिती लाडक्या बहिणींनी या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर लाडक्या बहिणीला हे 13वा हप्ता कधी मिळणार व रक्षाबंधनला लाडक्या बहिणीला गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काय गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण माहिती अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. कारण की लाडक्या बहिणींनो बघा, जेव्हा आपली योजना चालू झाली होती लाडकी बहीण योजना, तेव्हा सुद्धा लाडक्या बहिणीला हे रक्षाबंधनच्या दिवशीत लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर सगळेच पैसे जमा झालेले होते. आता या रक्षाबंधनला लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर हे गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे गिफ्ट कोणतं असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो बघा, आता माझी लाडकी बहीण योजनाचा आता जुलैचा हप्ता कधी मिळणार, लाडकी बहीण योजनाचे 13वा हप्ता कधी मिळणार याची वाट मागील काही दिवसापासून बहिणी पाहत आहेत. मागील 2-3 महिने लाडक्या बहिणीचा हप्ताही उशिरा येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणी हे वाट पाहत आहे की हे लाडक्या बहिणीचा हे 13वा हप्ता हे कधी जमा होणार आहे. बघा मागील जे काय 12वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीला लेटच आला, तसेच 10वा हप्ता 11वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीला हे वेळेवर आलेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता ही वाट पाहत आहे की लाडक्या बहिणीचा हे 13वा हप्ता हे कधी जमा होणार आहे. लाडक्या बहिणीनं बघा, त्यामुळे बघा 17व्या हप्ता खात्यात जमा व्हायला उशीर होत आहे. रक्षाबंधनला काही दिवस शिल्लक असताना लाडकी बहीण योजनाचा जुलै महिन्याचा पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता लाडकी बहीण योजनाचा हे जुलै महिन्याचा हप्ता लवकरच बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आहे अशी माहिती समोर आलेली आहे. बघा लाडक्या बहिणीला आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक अकाउंटवर 13वा हप्ता हे खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला समोर मिळाली आहे. लाडक्या बहिणींनो, हे 13वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर कधीपर्यंत जमा होणार आहे ही सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीचा पुढील 13वा हप्ता हे पुढील 8 दिवसांमध्ये बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक अकाउंटवर हे जे काय 13वा हप्ता पुढील 8 दिवसात, बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. आता बघा लाडक्या बहिणींनो, हे पुढील 8 दिवसात तुमच्या बँक अकाउंटवर तुमच्या बँक अकाउंटवर 13वा हप्ता जमा होणार आहे असे वर्तवण्यात जाण्यात आलेले आहे. तसेच लाडक्या बहिणींनो बघा, जुलै महिन्याचा जे काय 5 दिवस शिल्लक आहे, तरी पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हे जे काय हक्क जमा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, इथून तर बघा 5 तारखेपर्यंत त्यांच्या आत कधीही तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे असे वर्तवण्यात आलेले आहे. आता लाडक्या बहिणींनो बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की मागील महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणीचे नाव हे यादीमधून टाकण्यात आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यापासून बऱ्याच लाडक्या बहिणी असे आहे की त्यांच्या लाडक्या बहिणीचे हे यादीमधून नाव काढून टाकण्यात आलेले आहे. बघा बहिणीचे नाव हे यादीमधून काढून टाकण्यात आलेले आहे. ते लाडक्या बहिणी कोणत्या आहे व तसेच त्या लाडक्या अपात्र लाडक्या बहिणी कोणत्या आहे, पात्र लाडक्या बहिणी कोणत्या आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता हे छोटासाच व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आता लाडक्या बहिणींनो बघा, मागील काही वर्षापासून लाडकी बहीण योजनाचे पैसे हे बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. जून महिन्यापासून सुरू हप्ता हे खात्यामध्ये जमा झाला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता हे हप्ता जूनपर्यंतच सर्वच हप्ते खात्यात जमा झालेले आहे. आता बघा जुलैचा हप्ता म्हणजेच की 13वा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक आहे का, आता बघा जुलै महिन्याचा हप्ता, बऱ्याच लाडक्या बहिणी हे जुलै महिन्याचा वाट पाहत आहे. आता जुलै महिन्याचा हे 13वा हप्ता हे कधी जमा होणार या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. जुलै महिन्याचा अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये हे हप्ता जमा होणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या संदर्भात योजनाची सध्या सुरूच आहे. मागील काही महिन्याच्या लाडक्या बहिणीचा हप्ता हे लांबवण्यात जात आहे. यादी महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणीचा हप्ता दिला जात आहे. त्यामुळे यात वेळेवर ही शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता काय झालेले आहे की आता जुलै महिन्याचा हे 13वा हप्ता हे कधी जमा होणार या संदर्भात मोठे प्रमाणात चर्चा सुरू आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी
हे 13व्या हप्त्याची वाट पाहत आहे, चर्चा करत आहे की काही लोक लाडक्या बहिणीचे असे सुद्धा कमेंट्स येत आहे की लाडकी बहीण आता ही योजना झालेली आहे। बघा, लाडकी बहीण जे काही योजना आहे ती आता योजना बंद झालेली आहे। आता लाडक्या बहिणीला ही 13वा हप्ता मिळणार नाही असे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत आहे। व तसेच काही लाडक्या बहिणी म्हणत आहे की सरकारनं आता आपल्याला 1 रुपया सुद्धा देणार नाही, म्हणजेच की इथून आपल्याला बघा 13वा हप्ता सुद्धा आता मिळणार नाही। बऱ्याच लाडक्या बहिणीला आता इथून यादीतून नाव सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहे। ते नाव आपण यादीमध्ये कशा प्रकारे बघू शकतो। लाडक्या बहिणींनो, त्या यादीत का लाडक्या बहिणीला काढलेलं आहे याची सुद्धा आपण इन्फॉर्मेशन देणारच आहोत। आता बघा, जुलै महिन्यात हे 13वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात मोठी प्रमाणात चर्चा सुरू आहे। जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच दिवसामध्ये हे हप्ता जमा होणार असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की आता बघा, जुलै महिना संपायला काही दिवस बाकी राहिलेले आहे, म्हणजे की ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे कधीही जमा होऊ शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। येत्या 5 तारखेपर्यंत म्हणजेच की ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे कधीही जमा होऊ शकतात। आता लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दिवसामध्ये हे हप्ता जमा होणार असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। या संदर्भात योजना सध्या सुरूच आहे। मागील काही महिन्यांनी लाडक्या बहिणीचा हप्ता हे लांबवण्यात जात आहे। यादी महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणीचा हप्ता दिला जातो होता, त्यामुळे आता यावेळी या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणीचा हे हप्ता थोडासा लांबवण्यात आलेला आहे। का लांबवण्यात आलेला आहे अशी माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले लाडक्या बहिणींनो, आता हे छोटासा व्हिडिओ झालेला आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेची जे का अर्जाची पडताळणी सध्या होत होती। बघा, का लाडक्या बहिणीचा हे हप्ता लांबवण्यात आलेला आहे, कारण की लाडकी बहीण योजना जे का अर्जाची जी काही पडताळणी आहे ते सध्या सुरूच होती आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ 1 वर्षापासून 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना घेतलेला आहे। बघा, लाडक्या बहिणी योजनाचा हे लाभ 1 कोटीहून जास्त महिलांनाही घेण्यात आलेला आहे। आता बघा, ही संख्या दिवस कमी होत चाललेली आहे। अपात्र असलेल्या महिलांचे अर्ज हे बंद केले जात आहे, ज्यांची माजी मुख्यमंत्री आत्तेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही योजना राबवण्यात आलेली होती। आता नव्या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांचे हे अर्ज बंद केल्यानंतर बघा, नवीन यादी तयार करण्याचा आदेश सरकारने दिला आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावर आदित्यताई तटकरे या देखील लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार या संदर्भात माहिती देत असतात। आता बघा लाडक्या बहिणींनो, जेव्हा लाडक्या बहिणीची ही तारीख फिक्स होणार तो आदित्य तटकरे सुद्धा देखील लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार या संदर्भात माहिती देत असतात, पण अजून सुद्धा माहिती दिलेली नाही आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पात्र लाडक्या बहिणीची यादी बघायची असेल व अपात्र लाडक्या बहिणीची यादी बघायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।